अजित पवार सध्या स्वतःसाठी आणि मलिदा गँगसाठी सत्तेसाठी बोलतायत अशी टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे। ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते। बारामती लोकसभेत काका विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनित्रा काकूंविरोधात बोलणार नाही, त्या राजकारणात नव्हत्या, त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या विरोधातच बोलू असं देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। दादा काय बोलतात याच्याकडे तसं बघितलं तर आज आम्ही कुठेही लक्ष देत नाही, कारण दादा जिथे कुठे बोलतात ते एक स्वतःच्या बाजूने ते बोलत असतात, नाहीतर मलिदा गँगच्या बाजूने बोलत असतात, नाहीतर सत्तेच्या बाजूने बोलत असतात। आम्ही कदाचित सुनित्रा वहिनीच्या बाबतीत बोलणार नाही, कारण ते राजकारणात कधीच नव्हते, पण शेवटी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा तिथं होणार आहे आणि दादांची भूमिका ही लोकांना आवडली नाही, त्यामुळे ही लढत त्या दोघांमध्ये होईल। लोकच ठरवणार आहे की मला दे गँगचं मलिदा गँगचं ऐकायचं, दादांचं ऐकायचं, सत्तेचं ऐकायचं, पैशाचं ऐकायचं का विचाराचं ऐकायचं। योग्य असा निर्णय सामान्य लोक घेतील असा विश्वास आहे।